जनता पार्टीतून उमेदवारी मिळाली नाही आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ठरलं की आता ही लढाई ही अस्तित्वाची लढाई आहे. हं. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की मी विधानसभेला तयारी केली. विधानसभेला थांबलो. आता मी जिल्हा परिषद तयारी केली. जिल्हा परिषदला निवडून यायला पोषक वातावरण होतं आणि अजूनही आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी आत्मविश्वासानं मसूर जिल्हा परिषद गटातील सर्व जनता आणि विशेषतः माझ्या माता-भगिनींच्या आग्रहास्तव आग्रहास्तव उभं राहिलेलो आहे आणि मला निवडून आणायची जबाबदारी त्यांनीच घेतलेली आहे म्हणून मी अपक्ष अर्ज भरला. म्हणजे सर्व मतदार असतील, सर्व माता-भगिनी, ज्येष्ठ मंडळी, सगळे बंधू असतील, मित्रपरिवार असेल, यांना मी आवर्जून सांगतो, की ज्या दिवशी उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला, त्याच दिवशी लढायची आपण तयारी दर्शवलेली आहे आणि कोणाला वाटत असेल ठीक आहे विधानसभेचं, पण मी या ठिकाणी सगळ्यांना आवर्जून सांगतो, की आपण लढणार हे निकालबाधित सत्य आहे आणि सगळ्या जनतेच्या जीवावर, माता-भगिनींच्या जीवावर, त्या माता-भगिनी, ही ज्येष्ठ मंडळी आणि ही सगळी जनता, मग ती सर्वपक्षीय म्हणतोय मी, की मोठ्या फरकानं आज मसूर जिल्हा परिषद गटात मला व माझ्यासोबत असलेल्या दोन्ही गणातील उमेदवारांना निवडून आणणार हा त्यांच्या विश्वासावर मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द